मॉर्निंग गाईज. गुड मॉर्निंग नाही, गुड आफ्टरनून. गाईज मी निवांत आलो, आरामात आलो. कार्तिकला फोन लावत होतो सर आले की नाही म्हणून. तो बोलला की कोणीच नाही आला आहे, तू या आरामात. मी आरामात आलो आणि कार्तिकला बोर लागत होतो तर कार्तिक बाहेर आला आणि आमचे बाकीचे मित्र आहे रूममध्ये बसले. काम चालू झालं तर मग बसूनच करायचं. बसतावायला ते लोक घुमायला नाही भेटलं म्हणून फिरायला. आम्ही तेच खाल्ला आता शेंगदाणे वगैरे खाल्ले. आता चल आपण पहिले बॅग ठेवून येऊ, मग आपण बघू. काय आज ट्रेनिंग तर भारी आहे, ट्रेनिंग भारी चालली. तू टेस्ट करून सांग कसं झालं. ॲक्च्युली बनवलं मी नाही, ताईनं बनवलं आहे. सांग कसं आहे. विदर्भवाला हा, मजा आली. ये ना. काय आता डायरेक्ट जेवण करतो. घरून जेवण करून आलो, बट परत मी जेवतो. मजा आली का रे. काय हो धीरज, या काही जेवायला या. हा, जेवण करा, पोट भरून जेवण करा, ट्रेनिंग पिरियड एन्जॉय करा. बरोबर कार्तिक सेठ. कार्तिक 2 शब्द थोडं बोलशील का. आपलं जेवण झालं आहे. 2 शब्द. 2 शब्द. जेवण झालं खाली बस. जेवला का घरी जा. जेवण झालं आहे, 2 शब्द. 3 शब्द झाले. जेवण झालं. जेवण झालं हे 2 शब्द. काय बोलतो हे आठवणार आपल्याला जेव्हा आपण फ्लोअरवर जाऊ, काम चालू होणार तेव्हा हे करतो आपण काम नसताना. मग आपण काय विचार करू की नाही यार, अजून आपण एन्जॉय केला असतं. कमीत कमी 1 महिन्याचा पाहिजे. आता 1 महिना होणार नाही, पण 5 दिवसात चालू होणार. त्याचा अंदाजा आहे. मग ते स्टार्टिंग पासून हेच म्हणत दोन्हीकडून वाटत आहे. तर जागरण पण नाही तर असं या येत राहा भेटा. मला असे वाटले का काम चालवायला शिकायला भेटलं. होणार लवकरच चालू होणार. कधी जायचं. 5 वाजता जाऊ रे. 5:15 पर्यंत. कार्तिक भाऊ 5:15 पर्यंत. 5:15 पर्यंत आहे ना. थोडा वेळ आहे, 10-15 मिनटं, तेव्हा जाऊ. काय बोलतो कार्तिक. स्मार्ट. हां पण कटिंग यार आणि करायला पाहिजे कटिंग. नाही तसेच ठीक आहे ना. गाईस आता आम्ही थोडे वेळ नंतर जाणार घरी. गाईस ऑफिस झालं आहे, ट्रेनिंग झाली आहे. ऑफिस नाही झालं, ट्रेनिंग झाली. पण ट्रेनिंग पण कुठं झाली आहे, फक्त बसून होतो. सो आता चाललो आहे गाईस घरी. चला जाऊया. तिकडे आहे स्कूटी ठेवून. सो स्कूटी काढतो. गाईस माझ्या बॅगीची चेन खराब झाली. सो आता मी बनवायला आणली आहे. चालू आहे बॅगीचं काम. सो आता घरी जातो, फ्रेश वगैरे होतो, काहीतरी खातो आणि कामाला जावं लागेल. जॉब आपलं पार्ट टाईम कामाला जावं लागेल. आणि उद्याचा वीक ऑफ आहे गाईस. उद्या सुट्टी आहे. उद्या थोडा आराम करू. लवकर काम होते. काम झाल्यानंतर मी स्टोअरमध्ये आलो आहे डॉमिनोजच्या. पण मला आतापर्यंत ऑर्डर काही मिळालं नाही आहे. वेटच करते आता कधी भेटणार. बसून आज काय कळा ना आज भेटणार की नाही. काल तर 5 मारले, आज किती होते बघू. काय कस्टमर भेटलं आहे. आता काय सांगू तुम्हाला. कस्टमरला कॉल लावला आहे आणि कस्टमर बोलत आहे की नाही मी ऑर्डर नाही केला आहे, हा रॉंग नंबर आहे, हे वगैरे वगैरे. अरे बाबा एवढं घाबरलो होतो गाईस. मग तेवढ्यामध्ये तो कस्टमर आला आहे. त्यांना सांगितलं आहे की हा नंबर माझा नाही आहे, तो दुसऱ्याचा हे झाला आहे म्हणून. बरं झालं कस्टमर आला आहे, नाहीतर काय कॅन्सल झालं असतं ना ऑर्डर. मला अनडिलिव्हर केलं असतं मग मी ऑर्डर. काय कस्टमर उचलतात कॉल, बोलतात की मी नाही केला आहे ऑर्डर, रॉंग नंबर आहे, हे आहे. चला जाऊ द्या, जाऊया. पहिलं तर झालं ऑर्डर.
आता दुसरं ऑर्डर करून घेऊ लवकर. गाईस 5वा ऑर्डर कंप्लीट केला आहे. लवकर लवकर होते ऑर्डर. अजून 1-2 मारतो आणि जातो घरी. आणि आता 11 वाजले आहे. बघू 1 तासामध्ये किती होतात ऑर्डर. गाईस आता बघू शकता तुम्ही 12:10 झाले आहे आणि मी घरी आलो आहे. माझे ऑर्डर कंप्लीट केले आणि घरी आलो. आणि आज ताईनं बनवला आहे. भात बनवला आहे, मटर वगैरे आहे त्याच्यामध्ये. सो पुलाव भात बनवला आहे. गाईस आता जेवतो. उद्याचा वीक ऑफ आहे. मस्त आराम करतो गाईस. आणि घरी आल्या मला एका कस्टमरचा फोन आला की ऑर्डर द्यायला येते की नाही. त्यांना सांगितलं सर, म्हटलं माझं लास्ट ऑर्डर होता, मी लास्ट ऑर्डर कंप्लीट केला, मी घरी आलो आहे. तुझं नाव कसं आलं म्हणून त्यांना सांगितलं सर ब्रेक नाही लागला असेल, म्हटलं ऑर्डर पडला आहे. तर त्यांना सांगितलं मी की माझ्या ठिकाणी दुसरा मुलगा येईल म्हटलं तुम्हाला डिलिव्हर करायसाठी. ठीक आहे बोलले ते. तर त्याच्यासाठी की मी परत जाऊ तर नाही, परत जाऊ का आता त्यासाठी त्यांना समजवलं मी, सांगितलं. ते बोलले ठीक आहेत. सो आता काही जेवण करतो. सो गाईस आजचा ब्लॉग असा होता, ऑफिसमधला ब्लॉग. आणि ऑफिसपासून स्टार्ट करतो ना ब्लॉग मी. सो ऑफिसपासून तर आत्तापर्यंतचा ब्लॉग असा झाला. सो मित्रांनो आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या फ्रेंड्स असं होते. अशाच आपण एका नवीन ब्लॉगमध्ये भेटू उद्या. चला गुड नाईट अँड बाय.